नमस्कार. महिला प्रबोधन मंडळ नागपूरद्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी सौ उर्मिला राजदेरकर. मुलांनो, आज तुम्हाला रामायणातील एक निराळीच कथा म्हणजे सीतेची कथा सांगणार आहे बरं का. रामाचा जन्म जसा चैत्र शुद्ध नवमीला झाला ना, तसाच सीतेचा जन्म वैशाख शुद्ध नवमीला झाला होता बरं का. भूमीतून नांगराच्या फाळामुळे तयार झालेल्या रेखेतून ती प्रकट झाली होती, म्हणून तिला सीता हे नाव पडलं होतं. जमिनीत उकरून रेषा जी तयार होते तिला सीत असं म्हणतात, म्हणूनच तिचं नाव सीता असं पडलं. निमी नावाच्या धर्मात्मा राज्याचे दुसरे नाव विदेही असे होते. याच्याच वंशाचे जे मूळ पुरुष होते ना, जे जन्माला घालायचे त्यांना जनक असं म्हणत असत. या मूळ पुरुषांच्या नावानेच वंशातील सर्व राजांना विदेही असं म्हटलं जात असे. म्हणूनच या कुळात वाढलेली ही मुलगी सीता, जिला वैदेही सुद्धा नाव पडलं होतं. यज्ञकार्यासाठी हे जनक राजे जमीन नांगरत असत आणि त्याला व्यावहारिक नाव सीरध्वज असं होतं. परंतु जनकाची ही कन्या म्हणून तिला जानकी असंही नाव पडलं आहे. मग कळले का सीतेची विविध नावं? सीता, जानकी, वैदेही ही तिची अनेक नावं आहेत. या संपूर्ण वंशातील लोक आत्मज्ञानी, प्रजेवर नितांत प्रेम करणारे, नीतिमान असे होते. लहानपणीच अशा गुणवानांच्या सतत सहवासात राहिल्यामुळे सीतेला अतिशय हुशार अशी, बुद्धिमान अशी सीता झाली होती. अगदी दिसायला सुंदर, सोनचाफ्यासारख्या वर्णाची सीता अतिशय परम सद्गुणी होती. ती बलसंपन्नही होती बरं का. अगदी महेश्वराचं धनुष्य भल्या भल्यांना जे उचलता येणार नाही, ती 4 वर्षाची असतानाच तिला घोडा म्हणून खेळायला शस्त्रागारातून बाहेर घेऊन येत असत. पुढे या धनुष्याला उचलून त्याला प्रत्यंचा लावून प्रभू रामचंद्रांनी तिच्याशी स्वयंवरामध्ये गळ्यात तिच्याकडून माळ घालून घेतली होती. असा सीतेचा पण प्रभू रामचंद्रांनी पूर्ण करून सीतेला आपली पत्नी करून घेतलं होतं. लहान वयामध्ये सीता एखाद्या ब्रह्मवादिनीप्रमाणे ज्ञानी होती. त्या वयात अनेक घडलेल्या वादविवादामध्ये ती सगळ्यांशी पुढे होती. तिनं महर्षी याज्ञवल्क्य यांची पत्नी गार्गीलासुद्धा त्यात पराजित केलं होतं. गार्गी, मैत्री हे नावं तुम्ही ऐकलेच असतील. ह्या अतिशय विदुषी होत्या. वादविवादात सीतेनं त्या लोकांना हरवलं होतं दोघींना. अतिशय नम्रवाणी, सुंदरवाणी, शांत स्वभाव अशा या सीतेला पाहून गार्गीला स्वतःला देखील हारल्याचं दुःख न होता तिला सीतेविषयी खूप प्रेम वाटू लागलं, तिचं कौतुक वाटू लागलं. जनकराजाने आपल्या या मुलीला छात्र तेजाने संपन्न करण्यासाठी, हुशार करण्यासाठी श्वेतकेतू नावाच्या गुरूंना पाचारण केलं होतं. अनेक अस्त्रशस्त्र विद्येत सीता प्रवीण झाली होती. इतकंच नाही तर धारदार सुरी ध्वनीच्या रोखाने फेकून एखाद्याला मारून शत्रूला नष्ट करण्याची क्रिया यातसुद्धा ती तरबेज होती. आणि ह्याचा प्रत्यय तिला केव्हा आला? जेव्हा खरदूषण यांच्या वधाची वेळ आली, यांच्या सोबत युद्ध करण्याची वेळ आली, तेव्हा तिचं हे कसब तिनं पणाला लावलं होतं. सैनिकी शिक्षणाबरोबर शांत, संयमी, सहनशील, नम्र, सदाचारिणी अशी ही सीता होती. उत्तम विचार, उत्तम आचार असले की तिच्या मुखावर देखील एक सात्विक तेज असतं. आणि ह्याच तेजांना पाहून रावण घाबरला होता. त्यानं तिला पळवून तर आणली, परंतु त्याने तिला कधीही त्या तेजामुळे स्पर्श करण्याचं धाडस केलं नाही. या सर्व सद्गुणांनी ती सर्वांची लाडकी झाली. रामाचं एकपत्नी व्रत देखील तिच्यामुळेच पूर्ण झालं बरं का. रूपाने देखणी आणि परम सद्गुणी असूनही तिला रामाविषयी अतिशय भक्ती होती.
ती सतत प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करीत होती आणि त्याच्या नामस्मरणामध्ये निमग्न असल्यामुळेच शत्रूच्या कैदेतही तिला कधीच त्रास झाला नाही आणि प्रभू रामचंद्र आपली सुटका करतील अशी तिला नेहमीच खात्री होती. आता हा 9वी अंक म्हणजे काय, तर हा नेहमी स्थिरता दर्शवतो. तुम्हाला माहीत आहे, 9च्या पाढ्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अंकाची बेरीज ही 9च होते. अशा या 9मीला जन्मलेली सीता ही अतिशय हुशार, अतिशय तेजस्वी अशी होती. सर्व देशातल्या सर्व सती स्त्रियांमध्ये ती पुढे होती, अव्वल होती. सगळ्या स्त्रिया असल्या तरी ती त्याच्यात अग्र असल्यामुळे तिला महासती असं म्हटलं जायचं. ती मात्र एकमेव अशी महासती होती जिचा जन्म वैशाख शुद्ध 9वी तिथीला झाला होता. अशी ही सीता अतिशय हुशार आणि बुद्धिमान होती. धन्यवाद.